चौथा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे आजचा मोहिमेचा. एकदम छान आणि एकदम सुंदर अनुभव मोहिमेचा. संयमाची परीक्षा घेतली होते. असं वाटलं की मोहीम बारीक आहे, मोहीम बारीक होती. असं समजून समजून ना एक मनात आता पायाला बघा फोड आले, थोडं बघा पुढे फोड आली. मुळशी विभागाचा भंडारा आहे, तर भंडारा घालल्याशिवाय जाऊ नका. मुळशी विभाग झाली आहे. आपले सगळे धारकरी आता फेटा बांधते. काही कोल्हापूरून आलेले आहेत. हे आमचे रविदादा आहेत कोल्हापूरचे. त्यांचा आज समारोप आहे. समारोपाच्या दिवशी तुम्ही आलेत, तुम्हाला कसं वाटतं? हे कोल्हापूरचे आहेत, हे सुद्धा आमचे कोल्हापूरचे दादा आहेत. आता हा सगळा भव्य दिव्य असा प्रहार एकदा तुम्ही बघून घ्या. हा सगळा भव्य दिव्य ही भिडे गुरुजींची मोहिमे दिसते नाही. तुम्ही एकदा या, तुम्हाला कळेल काय असतं. हर्र हर्र. तर आता फेटे बिटे बांधून भगवी सेना तयार झालेली आहे. जिकडं तिकडं बघाल तर सगळं भगवच भगव आहे. जसं की हिंदुस्थानाची राखीव फौज आहे. अजून काहींची तयारी चालू आहे. तर आमच्या गावचे धारकरी पहिल्या दिवशी भेटले होते, त्याच्यानंतर डायरेक्ट आज भेट झाली आहे. मध्ये काही भेट झालीच नाही. तो मागं मी पुढं मी मागं तेच चाललो होतो. बाकी सगळे कोल्हापूरचे धारकरी आहेत आमचे. यांचा सकाळची न्यारी चालू आहे. तर आता आम्ही सगळे व्याख्यानासाठी बसलो आहे. व्याख्यान अजून सुरू नाही झालं, पण पद्य म्हणायची चालू आहे. सगळीकडं प्रसन्न असं वातावरण तयार झालं आहे. आपण बघू शकतो सगळं भगवा भगवा दिसतंय. हे सिंहासन निष्ठेचे, हे नंदनवन देवांचे, धर्मासाठी झुंजावे, मारिता मारिता घ्यावे, राजरापुरे देशद्रोही त्यामुळे मला असं सांगावं लागेल, निश्चित ती जी दौड होती त्याला अजून तोड भेटत नाही. अजून समोर अजून आपली गती वाढली पाहिजे. असो, मी क्रमांक 10 आलेला नाव वाचतोय. प्रथमेश रवींद्र माने इचलकरंजी. 34 मिनिट 53 सेकंड मध्ये तो 10.25 किलोमीटर दौडलेला आहे. इचलकरंजी या वर्षीची ही 39वी शिवप्रभू दौड आहे. 1987 साली प्रतापगड ते रायगड या मोहिमेमध्ये आपण शिवप्रभू दौडीची सुरुवात केली होती. श्री शिवप्रभू दौड मॅरेथॉन आणि विविध प्रकार असे जगामध्ये होत असते काही काही. पण आपण ज्या ह्या काय दौडी घेतो ना, ह्याला तोड नाही. कारण यात राष्ट्र, धर्म आणि आपलं सगळं आपल्या ह्याच्यामध्ये सामावलेलं आहे. स्वकीय आपलं स्वतःच जे काय असेल ते, परदेशाचं असं, विदेशी लोकांचं असं ह्याच्यामध्ये काही सुद्धा नाही. सगळे या शिवप्रभू दौडी, आपण नाव सुद्धा बघा, श्री शिवप्रभू दौड असं नाव दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये 160 जणांनी, 160 कार्यकर्त्यांनी, आपल्या धारकऱ्यांनी यात भाग घेतलेला आहे. क्रमांक 10 आलेला नाव वाचतोय. प्रथमेश रवींद्र माने इचलकरंजी. 34 मिनिट 53 सेकंड मध्ये तो 10.25 किलोमीटर दौडलेला आहे. आता निकम साहेबांचं व्याख्यान झाले. आता गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतील.
स्टेजवर येतात. पक्षाचं नाही आहे, कुठल्या पंथाचं नाही आहे, संप्रदायाचं नाही आहे. हे काम भगवान श्रीकृष्णाला जे म्हणायचं ते करणारं काम आहे. शिवछत्रपती आणि भगवान श्रीकृष्ण फक्त शब्द वेगळे असतील. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्याचा अंतरात्मा एकच आहे. आपल्याला देशात न्यायचं हे काम. हे नेत असताना आपण कोणता आदर्श डोळ्यासमोर ठेवू? एक लक्षात ठेवायचं, शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज हा आपला मूर्तिमंत आदर्श सूर्य आहे. ठरवायचे आपल्याला. मोहीम झाली, फार चांगली झाली, असं तसं गप्पा गोष्टी करू सोडून, त्यापेक्षा सुद्धा सगळं भगवं दिसतं. भगवं कसलं वादळ, भगवं वादळ. पांडव ठरले ते खऱ्या अर्थाने 76 वर्षापूर्वी मिळालेलं स्वातंत्र्य चाखायला योग्य, स्वातंत्र्याच्या क्षमतेचं अधिकार तरी असं धरून आपल्या गावात 5 पांडव ठरवूया. तालुक्याचे कार्यवाह, जिल्ह्याचे कार्यवाह, मंडळाचे कार्यवाह या सगळ्यांनी विसावा न घेता हे काम त्याला पार पाडायचे. गुरुजींचं व्याख्यान आता संपत आलंय. सर्व धारकऱ्यांना गुरुजींनी मार्गदर्शन केलंय. हीच ऊर्जा आता सर्व धारकरी वर्षभर घेऊन आपापल्या विभागात काम करतील. आता महाजन गुरुजी आहेत. पण गुरुजीच आहेत सर. तर आता आपल्या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. मोहीम पत्ते झालेली आहे आणि अशा प्रकारे आमची मोहीम पत्ते झालेली आहे. चला धारकरी चला. तर आमच्या मुळशीच्या धारकरी इथं मोहीम पत्ते. समारंभाचं भंडाऱ्याचं नियोजन केलेलं आहे आणि लांब जाऊ नये, सगळ्यांनी एकत्र तिथं जमायचं. ओके. तर मुळशी विभागाचा भंडारा आहे, तर भंडारा घालल्याशिवाय जाऊ नका. मुळशी विभाग चला. कुणी नाही केलं असं दावलंय करून बसणार नाही लाचार बनून. हा मुळशीचा धारकरी लहान. हा तर आयुष्यातली पहिली मोहीम आज फत्ते झाली आहे. 4 दिवसानंतर जो काही थकवा होता तो आज संपलेला आहे. गुरुजींनी आणि बाकीचे जे वक्ते होते त्यांनी जी काही शिदुरी दिली ती आता वर्षभर पुरणार. आणि ती शिदुरी घेऊन आम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे काही पुढचे उपक्रम असतील, मग बलिदान मास असेल किंवा दुर्गामाता दौड असेल, शिवचरित्र पारायण असेल, तर या गोष्टी चालू ठेवण्यासाठी जी काही प्रेरणा आहे ती आम्हाला यातून भेटणार आहे. आणि 1 वर्ष हे सर्व उपक्रम आमच्या या दौडीतून मोहिमेतून होणार आहेत.
शेवटचा दिवस आहे आजचा. मोहिमेची सांगता पण झाली आणि मोहिमेतनं बरंच काय काय शिकायला भेटलं. म्हणजे माझी पहिलीच मोहीम होती. बऱ्याच लोकांकडनं ऐकायला भेटलं की 100%पैकी जवळजवळ 80% हा एकेरीच मार्ग होता आणि एवढा एकेरी मार्ग ह्याच्या आधी कुठल्या मोहिमला म्हणजे क्वचित कमीच होता ह्याच्यापेक्षा. तर त्या एकेरी मार्गावरती हे शिकायला भेटलं की आपण त्या एका मार्गावरती आपला संयम कितपत असावा हे सर्व शिकायला भेटलं. सर्व धारकरी संयमाने होते. सगळं म्हणजे समजा एक लाईन असेल तर सगळे एकाच लाईनमध्ये होते. थोडीफार गडबड गोंधळ चालू होता, धारकऱ्यांची मज्जा मस्ती चालू होती, पण हे शिकण्यासारखं होतं. अजून एक महत्त्वाचं म्हणजे मध्ये पूर्ण डोंगर लागला, कुठंच पाणी नव्हतं. तर त्यावेळेस पाण्याची किंमत काय होती हे आम्हाला कळलं. काय सचिन? पाण्याची किंमत अक्षरशः म्हणजे प्यायला पाणी नव्हतं आणि बाटलीत होतं, पण ते काढू वाटत नव्हतं कारण पुढं अजून किती टप्पा आहे हे माहीत नव्हतं. ते खूप महत्त्वाचं होतं. पाण्याची किंमत म्हणजे नक्की विषय कसा झाला की इकडं आम्ही थांबलो आणि झोपेतनं उठलो. म्हणलं आपल्याला जाऊ दे करत आम्ही पाणी टँकरपाशी गेलो आणि पाणी भरलं नाही. बाटला होता भंडारा खाऊन झाल्यानंतर काय जे पाणी भेटलं नाही ते नाहीत. मग पाणी आम्ही काय काय खाल्लं आम्हाला माहिती. खाली आल्यानंतर भंडारा खाल्ल्यानंतर तिथं आम्हाला पाणी भेटलं. तिथे येऊन आम्ही पाणी पिलं. एवढी पाण्याची कमतरता भासली. बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या. सांगतेच्या दिवशी गुरुजींनी आज काही जी शिदोरी दिली ती शिदोरी आम्हाला जवळजवळ वर्षभर पुरं लागतं आणि त्या शिदोरीचा म्हणजे आम्ही आमच्या डोक्यात मनात साठवून आमच्या विभागात किंवा आमच्याकडनं हिंदू धर्माचं किंवा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे पुढचे उपक्रम असतील म्हणून जे काय दुर्गामाता दौड असेल किंवा बलिदान मास असेल तर ही शिदोरी तिथं कशी वापरता येईल आणि आपल्या हातातून कसं हिंदू धर्माचं काम करता येईल याची आपण प्रयत्न करून करणारच. आणि पुढचा जो उपक्रम असेल तो धर्मवीर बलिदान मास हा 18 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. फाल्गुन त्यापासून चालू होणार आहे. गुरुजींनी सांगितलेलं आहे. शिस्त काय असती खरंच मोहिमेत शिकायला भेटलं. म्हणजे आता समजा समोर एखाद्याचं व्याख्यान चालू असेल, भाषण जे काय असेल ते, तर तिथून असंख्य लोक उठून जातील. म्हणजे त्याला काही व्हॅल्यू नसते उठून गेल्यानंतर. पण गुरुजी एकदा बसले, मी ऑब्झर्व केलं, माझी पहिली मोहीम होती, एकही माणूस समोरचा उठत नव्हता. म्हणजे एवढी धारकऱ्यांना आतुरता होती की गुरुजी बोलतील, काहीतरी सांगतील, ती शिदोरी आम्ही साठवून ठेवू, आमच्या मनात ठेवू. तर खरंच आतापर्यंत जे मोहिमेबद्दल ऐकलं होतं त्याच म्हणजे धन्य झालं असं म्हणता येईल. आणि 100% जे आले नसतील किंवा पुढे ज्यांना मोहिमेला यायची इच्छा असेल त्यांनी मोहिमेला या. तर आत्ता आमच्या भंडारा चर्चा चालली, कोण कसं आलं, कुठं गेलं, कोण कोणाला उशीर झाला, कसा पक्का होता, जाम कसं होतं ट्रॅफिक. मोहिमेच्या मार्गाची मजा सांगत सांगा चालते चालते अडकले का नाही? नाही आम्ही टायमिंगवर व्यवस्थित आले. भंडारा बस काहीतरी 3 वाजता. साहिल सेठ काय म्हणतोय तुमचा अनुभव? सर्वात लेट होता. एकदम छान आणि एकदम सुंदर अनुभव मोहिमेचा. संयमाची परीक्षा घेतली. अजून काय सांगशील तू? मोहीम म्हणजे फक्त संयम. तो आम्ही दाखवलाय. गौरव भाऊ काय म्हणायचे तुम्हाला? आता नाही काय माहिती. आमची भागली तारकरी आराम करतात. हो झाली. जय श्रीराम जय श्रीराम. मनोज शेठ सगळी आलेत निवांत. पिंटू भाऊ लय लेट गेलो. तुम्ही सांगू नका. पिंटू भाऊ त्यांचा लहान मुलगा होता त्यामुळे त्यांना यावेळेस वेळ झालाय. आता असं पण पहिली मोहीम झाली त्याची पत्ते कारण नका म्हणून त्यांची पहिली मोहीम पत्ते झाली. त्याच मार्गाने आलो आणि 3-3 तास 4-4 तास वाट बघू. बिना पाण्याचा. एकेरी मार्ग असल्यामुळे सगळ्यांनाच बराच वेळ थांबायला लागला. 2-2, 3-3 तास एका जागे असो. बबलू शेठ 2-2, 3-3 तास थांबले. ते ती स्पीड जास्त होती. सगळ्यांची चर्चा चालू आहे. आराम करता काय कशी झाली ती पहिली मोहीम आणि काय साधी झालं की आहे ना संयम ठेवायचं कायम आणि आहे ना इगो कधी पण इगो दाखवायचा नाही. आणि आहे ना जेवढं आपण चालत नाही वर्षभर तेवढं आहे ना या मोहिमेत चालू रस्ताच काढून घेतला. पहिली मोहीम होती दमला नाही बिचारा, दमला नाही, टाकला नाही. आराम आराम आराम. प्रत्येकाचा अनुभव तेच होता की संयम पाहिजे संयम पाहिजे. तो संयम पोरांनी टिकवलाय. चेतन शेठ झाली का पत्ते? त्याची पण पहिली मोहीम होती. काय सांगशील? दुसरी होती होय बाबो. म्हणून तू वरदला एवढा पळवलाय. वरदला लय पळवलाय त्यांनी. आता मारतच म्हणला वरदला. आता पळवलाय म्हणजे भागली जेवढी आमची मोहिमेची उत्सुकता लय होते. असं वाटलं की मोहीम बारीक आहे, मोहीम बारीक होती असं समजून ना एक मनात आम्ही भ्रम तयार केला की मोहीम बारीक मोहीम सोपी आहे काय नाही असं जाईल. आजच्या भागात पहिल्या दिवशी रात्री आम्हाला हरवलं. तिथं आमची भागली टप्पा दिला तेव्हा काय वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी चाललो शुप तिथं थोडीशी भागली आणि नंतर एकेरी वाट जी आली पायाला बघा फोड आले. बघा बघा पुढे फोड आली. फोड याच्यापर्यंत चाललंय. थोडी पाटली पण अभिमान वाटला. आनंद. हाय मित्रांनो कुठं आहात तुम्ही? मित्र जागे आमचा मी मस्त भंडारा खातो. गाडीवाला आहे ना. झालं संपलं.
मी आहेच का यावं लागतं आता पण शेट जय श्रीराम. झालं असल्यावर काहीच होत नसते नानांचा पाय बी धुवायचं चालू आहे. परत 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 सांग सगळं एक केलं ना कशी गेली ती मोहीम ते सांग 2 मिनिट थांबा. थांबला का पूर्ण करूया. हां बाजूला घेऊ इकडे घ्या. कशी झाली मोहीम ते सांग मोहीम कशी झाली ते सांग मोहीम कशी झाली हां नाही झाली मोहीम कशी झाली ते सांग नाही सगळं सेव नाही झालं सगळं सगळं सांग परत कशी झाली मोहीम नाही असत कोण नाही असत नाही असत कशी झाली ती पहिली मोहीम चांगली झाली आणि बॅग स्वतःची स्वतः अजून तू गप रे अजून काय अजून काय आणि अजून काठी नाही वापरली कोणत्याच गाडीवर हां फक्त राजगड सोडलं मोहीम पण तुम्ही ना काढीची गेली पूर्ण हा. अजून आणि बॅग कोणत्या खांदा स्वतःच घेतलं खाली बिलाचं काही टेन्शन नाही आपल्याला होतं सगळं. सगळं दंडरीत घेऊन आलाय आणि अजून काय ते ह्याचा काय विषय अरे सांग सांग त्याचा काय विषय सांग अरे भाऊ तू सांग काय विषय तो ते नाही करा ते सांगायचं ना आपण. ते कळलं आम्हाला मला यांनी सगळं सांगितलं तर त्याला त्याच्या पप्पाने सांगितलं होतं ही मोहीम पत्ते केल्यानंतर तुला केलं मला वाटतं. आणि गेली भाऊ क्रिकेटचं किट देणार आणि त्याला ते आता भेटलेलं ऑर्डर पण झालेलं आहे त्याचं क्रिकेटचं किट मोहीम पत्ते झाले म्हणून विषय का चला रंगोळी राहिलं. अजून काय सांगशील नवीन तारकऱ्यांसाठी सगळे जा आणि आम्ही गुरुजींना पण गदरचा आणि गुरुजींच्या डोळ्यात पाणी पडतं अक्का डोकं टेकवलंय. गदर पिक्चर मधला आपसा इथं छान छान गदर पिक्चर मधला आपसा घालायचं का कोणाच्या डोक्यात गदर पिक्चर मधला आपसा रोहित भाऊ तोडू शकतो पण तोडायचं नाही आपल्याला मार घालायला लागेल. नाही आणि भाऊच्या एवढ्या ओळखी आहेत पलीकडे त्याचा मित्र गावला गाडी संघटनेचा अध्यक्ष त्याच्याच घरी आता सोय ना आपली त्याच्याच घरी ना हां, तर त्याचेही खूप खूप आभार थोडं आलेले सांगितले आणि घासाटला 2 किलोमीटर ते नाही नाही सांगितलं घसरलो. काय नाही घसरलो ते विषय घाला मला आजच्या वाटलं तारखेला सांगतात गष्टीत गष्ट झालाय पुढे घसरलो खरं बोला खरं अनुभव शेअर कर खरं अनुभव शेअर कर पुढे सांगितलं. त्या दगडावर ना घसरलो नाही त्याचा विषय घाला ते दोन्ही धरलं म्हणलं आता खाली कुठे पाय ठेवू एक असं कपर बघतो पाय ठेवायला ते नाही का तानाजी माल कुठला पिक्चर होता कपर हात ठेवलं हा. कपर बघत होतो त्याला कपर बघ दिसतीच नाही मला पाय घातला त्याला सगळं पाय डायरेक्ट दोरे किट्टी धरली सरळ खाली डायरेक्ट संख्येच्या खांद्यावरती दुखापत नाही ना बीप करू मी म्हणलं तिच्या खाली काय नाचलं बघ तरी संख्या होता मला वाचलो मी चला 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 आता आपण फोटो बिटो घेऊ जेवण करायचं घासलो बिसलो काय नाही थोडंसं मिसमॅच झालं ते दिसतंय मागणं किती हात का चालतंय तेव्हा का लंगडते मार वाटत लंगोर ते कारण बघा फोडवा पुढं उठलं दाखवलं मागे चला हा परत येता जय श्रीराम जय श्रीराम हो आता फोटो बिटो काढून झालेत मस्तपैकी आणि आता सगळे भंडाऱ्यावर आक्रमण करणार आहेत विभागाचा भंडारा आहे आता सगळे तुटून पडलेत भंडारा जागा घ्यायचा काय झालं बुटला कडू तुम्हीच काय घाला काय असेल ते आणा चला पटपट तर आता श्लोक म्हणणार आहेत सगळे श्लोक वाटणली की बाबल्या श्लोक बीक म्हणून झालेला आहे बबलू शेट बाजी वाढतोय धन्यवाद बबलू शेट पाहिजे तशी दिलेले बबलू शेटनी सुरुवात करू आता आपण ब्लॉग थोडा वेळ थांबू श्लोक बीक झालाय तर आत्ता निघालोय तर भंडारा खाऊन झाला पोट भरला मस्तपैकी तो अनुभव तो क्षण खूप वेगळा होता दमल्यानंतर किंवा 2-3 दिवसानंतर काल भंडारा खाल्लाच आज पण आमच्या विभागाचा भंडारा होता तोही झाला आता वाहनतळ लांब आहे मोहिमेच्या मुक्कामापासून त्यामुळे आमचे जे काही दारखिरी आहेत ते वाहनापाशी चालल्यात कोण म्हणते 3 किलोमीटर आहे कोण म्हणते 2 किलोमीटर कोण म्हणते जवळ आहे तर आपण बघू अजून किती चालावं लागतंय काय तोच उत्साह आहे विषय नाही सचिन शेटला जरा घरनं फोन आलेला दिसतोय वैयक्तिक चला आता चार्जिंग कमी आहे कॅमेराला व्हिडिओ काढला आपण तर बघू पुढं काढता येते का तर जवळजवळ 2.5 किलोमीटर चालून आत्ता वाहनतळापाशी आलो आणि इथं आमच्या गाड्या लावल्यात बसलेत पोरं हवेवरती
तर ऑलरेडी आपले 2 ब्लॉग पडलेत, तर ते नक्की बघा ज्यांनी बघितले नसतील त्यांनी. पुढच्या 2 दिवसाचे ब्लॉग पडतील ह्या 2-3 दिवसात. तर आपल्या मोहिमेचा आता शेवट झाला आहे, हा शेवटचा क्षण असेल. तर भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. जसा वेळ भेटेल तसे नवीन ब्लॉग अपडेट होतीलच 2. तर चला. तर मुक्कामाच्या ठिकाणी हे एक दाढी केस वाढवलेले बाबा भेटलेत. बाबा बाबा बालका काय हवंय बालका आपणास? बाबा आम्हाला काहीतरी उपदेश द्या बाबा. कोणत्या गोष्टीवर उपदेश हवाय आपणास? तुम्ही कोणत्या गोष्टीवर देऊ शकता बाबा? आम्ही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीवर देऊ शकतो. तुम्ही फक्त मला विषय सांगा. बाबा ह्या जीवनात खूप खडतर प्रवास चालू आहे बाबा. हे बघा, यश भेटत नाहीये. यश भेटत नाही. मी तुम्हाला सांगतो. बाळा तुझं नाव काय? स्वराज. तुझा कोण यश नावाचा मित्र आहे का? हो आहे ना. याला दे, काय करायचं तो करून घे. नंबर पाठवा मला यशचा. तर बाबांनी खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आपल्या आयुष्यातला. बाबा चरण लागू.